मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल। मी आमचे सन्माननीय पाहुणे योगेशजी काळन साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते पण हे मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस या ठिकाणी नक्कीच प्रदान करायचं आहे। आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय मागील मॅच मध्ये ज्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला, कमलेश पाटील बनतो या मॅचचा हिरो। अर्थातच मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजी करताना 6 धावा दिल्या, एक फलंदाज बाद केला आणि बॅटिंग करताना देखील आपल्या टीमसाठी 9 धावांचं योगदान ज्या खेळाडूने दिलं तो कमलेश बनला हिरो ऑफ द मॅच। कमलेश प्लीज कम अप ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। विनंती असणाऱ्या त्या ठिकाणी आमचे पाहुणे सन्माननीय योगेशजी काळन साहेब उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाणार आहे। कमलेश जी आपण प्लीज यावं आणि आपलं हे मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड कलेक्ट करायचं आहे आणि एक बिग फॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू केली जाणार आहे। आणि जसे मॅचची सुरुवात होणार पहिल्या इनिंगमध्ये आपण अर्थातच आवाज ऐकूया या विभागातील मराठीचा एक बुलंद आवाज, अर्थातच नितीनजी काळन सर यांचा। धन्यवाद। आणि आमचे सन्माननीय पाहुणे या विभागातील एक नामवंत उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय प्रतीक भाई मोरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं देखील सतरंगी चषक 2024 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत असणार आहे। धन्यवाद मानस। दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच 2 सामने लेट चंद्रकांत मात्र 11 वडोली बी संघाने जिंकले आणि दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जिथे टॉस जिंकला होता वसारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जयेश मात्रे स्ट्राईक एंडला आहेत। पहिलं षटक घेऊन गिरीश, टप्प्याचा बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीये। जयेशचा मात्र झेल ड्रॉप झालाय। कुणाल गडगे तिथे होते मिड ऑफला, झेल ड्रॉप झालाय। पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालंय जयेशला। प्रतीक मात्रे जे दातिवली जे त्यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये फक्त दातिवली संघाडी। चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला। डॉट बॉलची ती समाप्ती होईल। जेडी एंटरप्राइजेस जेडी पाटील यांच्याकडनं सलग 3 चौकार 1000, सलग 3 षटकार 1000, विकेट हॅट्रिक 1000 आणि कोणत्याही फलंदाजाने जर अर्धशतक ठोकलं तर सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी यांच्या वतीने 3000 म्हणजे भरपूर बक्षीस या स्पर्धेत शेवटच्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून बक्षीस तुम्हाला पाहायला मिळत आहेत। इथे मात्र थोडक्यात बचावलेत, मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे वाईट बॉल असेल। 1+1 2 धावा मिळतील। फेरीतील दुसरी मॅच धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 3 धावा तुम्हाला धावलकवरती पाहायला मिळत आहेत। जयेशला जीवदान मिळाले या मॅच मध्ये बघायचंय। आई चांगला चेंडू होता। गिरीश मात्रे चांगली गोलंदाजी करतायत, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत। लेग बाईसचा इशारा आलाय। आता धावसंख्या 4 वरती पोहोचली। 4 धावा धापलकरती आपण पाहतोय। गिरीश हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर चालला होता, त्याला छेडछाणी केली विनीतने। आता चूक होणार नाहीये, शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल टिपला आणि विनीत पाटीलचा डाव संपलाय। पहिला धक्का दातिवलीला। गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव तशकात। हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान। हे सतरंगी 11 आज आपण पाहतोय गावदेवी धाबा एकविरा धाबा आपण पाहतोय। प्रोप्रायटर निलेश कारानी, सुखदेव कार यांच्याकडनं सर्व टीम्स खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसात। 3 दिवस अजय काळ यांच्या माध्यमातून सर्व कमिटीसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। अजय काळ यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू।
भरघोष बक्षीस असणारी स्पर्धा. जय जलेश्वर वाडेकर, हर्ष 11 वाडेकर संघ आपण रिपोर्टिंग करायचे लक्षात घ्या. कालच आम्ही तुम्हाला 3चं टायमिंग दिलंय. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी जर आपण आला असेल तर आपण या. आपलं हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. गावात हाय चषक शन ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसम खेळाडू आपला दाखव. 8 वरती पहिला धक्का लागलाय. 8 वरती धावसंख्या पोहोचली. 4 वरती पहिला धक्का लागला होता. विनीत पाटील बाद झाले. गिरीश हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. शॉर्ट वन थर्डमॅन गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, एक सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावर धावा 9 तुम्हाला पाहायला मिळतोय. एक लकी पॅकर्स त्यांच्या माध्यमातून संघ तुम्हाला पाहायला मिळतो. अंश 11 दातिवली आणि 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी यांचं आगमन झालंय. त्याला विनंती असेल या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विकास मडवी आपण आला असाल तर आपण या. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा संघ पॅक केले जातात. जगदंबा वाकलन बी. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. जयेश म्हात्रेला एक जीवदान मिळालंय. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज कुणाल गडगे येत आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. यातून विजेता संघ आणि लेट चंद्रकांत स्मृती 11 वडोली बी मध्ये मॅच होईल. क्वार्टर फायनलची मॅच असेल. 2 सामने जिंकलेले वडोली बी संघाने. एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. ती 10 वरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र मिळणार नाहीये. धावा प्रकारची तुम्हाला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. साई भक्त समीर पाटील यांचे आगमन झाले. दातिवलीचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या 40+ सध्या ते खेळतात. समीर पाटील, साई भक्त. फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षकी ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत विशाल मात्र एकच धाव मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकते ती 11 वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक संत सुरुवात. प्रमोद मडवी यांचे आगमन झाले. विकास पाटील सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या संघाने स्पर्धा जिंकली होती. हंस 11 दातिवली. हर्ष ठोंबरे कॅप्टन होते. पायसीचं स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद होईल. विशालला माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट मिळाली कुणाल गडगेच्या खात्यामध्ये. शन ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसम खेळाडू आपला दाखवी दमा. चौकार षटकारांचा पडे पाऊस. प्रतीक म्हात्रे यांच्याकडे एक पारितोषिक आहे. दातिवली संघटने सलग 3 षटकार 2000 रुपयाचे कॅश प्राइस. जेडी पाटील यांच्याकडे सुद्धा सलग 3 षटकांना 1000 रुपये. सलग 3 चौकार 1000 आहेत. विकेट हॅट्रिक 1000 आहे. कोणत्याही फलंदाने अर्धशतक ठोकलं तर सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी टीमच्या वतीने 3000 रुपये म्हणजे भरपूर बक्षीस आहेत. सर्व खेळाडूंपेक्षा जेवणाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये पाहतोय. सुखदेव काळन, निलेश काळन यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. आई एकविरा धाब्याचे मालक. चांगला चेंडू होता. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, थर्डमॅन बीट, बाईटच्या स्वरूपात हा चौकार. संघ आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावाने. चिन्मय काळन यांचा आवाज तुम्ही ऐकला. याच गावचे नवोदित गायक आहेत परमेश वाडी यांच्या सोबत तुम्ही सातत्याने चिन्मय काळन यांना पाहत असता अनेक ऑर्केस्ट्रामध्ये.
15 धावा आल्यात. 22चा चौकार आलाय. धावा कशा येतात त्या महत्वाच्या नाहीयेत, धावा येणं गरजेचं आहे. ज्या टीम्सने या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा बनवल्यात, उच्चांक गाठलाय जर्मन दातिवलीने पहिल्या मॅच मध्ये 78 78 धावा. त्या संघाची धावसंख्या 15 आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना फुलटॉस आहे, टर्न केलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. असं वाटलं होतं गॅप भरपूर मोठी आहे, आता फिल्डिंग सुद्धा तितकी दर्जेदार केली आहे. 2 धावा इथे मिळालेत. विघ्नेश होते पहिल्या मॅच मध्ये, विघ्नेशने गोलंदाजी चांगली केली आहे. धावसंख्या 17. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यातून विजेता संघाने वडोली बी मध्ये लगेचच मॅच होईल. ओमकार म्हात्रे आणि पुरुषातील संघ तुम्ही पाहतायत. नितीन केनी असतील धरणा गावचे, ते या टीमला पॅक करतात. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. सुभाष पाटील असतील आमचे निजेचे, मोतीराम दळवी असतील. नेहमी वडोली बी संघाला पुरस्कार सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात धावसंख्या ती 18. काल सेमीफायनल मध्ये हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघ ऑलरेडी पोहोचलेला आहे. आज बघायचं कोणता संघ या स्पर्धेत पुढे सरकेल. 2 सामने वडोली बी ने जिंकलेत. तीन दिवस अजय काळ यांच्या माध्यमातून आयोजन समितीसाठी जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहिली. आज सर्वांसाठी सुखदेव काळ आणि निलेश करण, एकविरा धाबा हेडूटने 2 षटकात 18 धावा झाल्यात. या सरासरीने बॅटिंग केली तर 36 होतील. मग कमीत कमी 40-45 किंवा 50 हे टार्गेट चांगलं आहे. गोलंदाजी करण्यासाठी विघ्नेश आलेत. त्याच एंडने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी केली होती विघ्नेशने, त्याचमुळे त्याच एंडने त्याचा वापर करण्यात आलेला आहे. शॉर्ट कव्हरला रवी वाहिलेत भरपूर. चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज. 2:21 आलेत, लक्षात घ्या, फास्ट घ्या. यानंतर अजूनही 3 सामने आहेत. प्रतीक म्हात्रे जे दातिवलीचे, त्याला विनंती असेल या व्यासपीठावर ज्यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये. तर या प्रतीक म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत. नितीन म्हात्रे तिथे, त्यामुळे चूक होणार नाहीये. याच स्पर्धेमध्ये एक अप्रतिम झेल त्याने ऑलरेडी टिपलेला आहे. फलंदाज बाद. अजून एक धक्का दातिवलीला. संग आलेत दुरू दुरून या हे दुटणे गावाने, गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव तशकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. 18 वरती 3रा धक्का लागलाय. आता फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. सतरंगी चषक 2024 12व पर्व तुम्ही या स्पर्धेचं पाहतायत. धावा झालेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता, पंच सांगतायत एक्झॅक्टली चेंडू कुठे रिलीज झालाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. विघ्नेश चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. दिवे केक शॉप यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी वसाड टीम साठी 500 रुपये. चांगला चेंडू होता, ब्लॉकरला होता. रवी बाईले वेगाने आले होते, बॅकअप दिले जाते. 2 धावा मिळतील. गिरीश म्हात्रे डीप मध्ये आणि जेडी पाटील यांच्याकडे सुद्धा हॅट्रिकला 1000 आहेत, म्हणजे 1500 मिळू शकतात. फक्त जे दिवे केक शॉप कडनं जे 500 आहेत ते फक्त वसाड टीम साठी आहेत. धावसंख्या 20 वरती आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी लक्षात घ्या, प्रत्येक विकेटला 3 धावा काउंट होतील. चांगला चेंडू होता. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. बऱ्याच ठिकाणी पॉइंट्स विकेटला 5ही असतात, काही ठिकाणी 10ही असतात. मात्र आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये एका विकेटला 3 पॉइंट असतात. 20 वरती 3 धक्के लागलेत. विघ्नेश चांगली गोलंदाजी करतायत. अनिकेतने मागच्या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली होती. हा चेंडू खराब होता, त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चषक शान ही गावाची हाय झकास हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघ कालच आम्ही तुम्हाला सूचना दिल्या होत्या 3 ला तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचंय यानंतर अजून एक मॅच जरूर आहे युट्यूब वर तुम्ही सामना पाहत असतील ऐकत असाल नितीन म्हात्रे आहेत ना त्यामुळे दुसरी धाव मिळणार नाहीये चांगले फिल्डर आहेत त्या टीमचे 2 ते 3 कॅचेस त्यांनी चांगले टिपलेले आहेत 3 षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या ती 25 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे विघ्नेशने चांगली गोलंदाजी केली सूरज दुधकर नाहीये संघामध्ये मध्ये त्याची कमी भासली नाही आतापर्यंत या मॅच मध्ये राकेश काळन समाजसेवक तुम्ही पाहतायत या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सुधीर काळन जनार्दन काळन सुजित तात्या शेठ पाटील उद्योगपती सचिन पाटील मयूर पाटील सुखदेव विष्णू काळन समाजसेवक वचन सकाराम काळन योगेश उमेश काळन सुजित नळवडे समाजसेवक विनोद जयराम काळन माजी नगरसेवक बिलाजी कुंडलिक भंडारी माजी सरपंच हेडुटणे निवृत्ती कृष्णा भंडारी माजी सरपंच हेडुटणे गजानन मोतीराम पाटील कल्याण श्री आधार समिती सदस्य शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज उदय पाटील 25 धावा झालेत मीर सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आय थिंक काही दिवसांपूर्वी त्यांनी गोलंदाजी केली होती फुल टॉस होता त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधून आलाय उपयुक्त षटकार सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान हे सतरंगी चषक ठेवलाय धन्यवादीचे उदयचं स्वागत षटकाराने केलंय अनिकेत म्हात्रेने धावा झाल्यात 31 मागच्या मॅच मध्ये 31 मोठी देसाईने केल्या होत्या इथे अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे हा चांगला चेंडू होता एक षटकार आल्यानंतर नितीन म्हात्रे लगेचच त्यांच्याकडे गेले काहीतरी सूचना केल्या की एक्झिट टूला काय करायचं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा काय होतंय गोलंदाज षटकार खातोय फिल्डर त्याच जागेवर उभे असतात थोडंसं कानमंत्र देणं गरजेचं आहे फुल टॉस आहे असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीयेत हाही चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार गावात हाय चषक शान ही गावाची हाय झकास हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा चौकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हाऊस चौकार षटकारांचा पडे पाऊस 37 धावा इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय क्षेत्ररक्षक वेगाने आले जयेशने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा अजूनही फिल्डरला बॉल मिळाला नाहीये लॉंग ऑन वरनं नितीन आले त्यावेळी त्यांना चेंडू मिळाला मात्र 38 सर्कल म्हणजे जे क्षेत्ररक्षक होते त्यांना अजूनही चेंडू मिळाला नाहीये साजन होते एक साजन आमचे वडवलीचे आहेत वडवली सी संघामध्ये तुम्ही पाहतात 39 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथून धावसंख्या मी 40-45 चा उल्लेख केला होता 45 होण्याची आता नामी संधी आहे कारण की अनिकेतच्या बॅटमधून एखादा चौकार षटकार येईल फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर सिक्सर संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात धन्यवाद डीजे मी मागाशी उल्लेख केला अनिकेत म्हात्रे त्यामुळे एखादा चौकार एखादा षटकार येणारच आणि तो आलाय 45 झालेत एक बॉल अजूनही शिल्लक आहे हा फायटिंग स्कोर आहे 45-50 चा मी उल्लेख केला होता आता 45 झालेत थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज इथे फटका चांगला आहे फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे चेंडूला पाठवून दिलाय कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर गावात हाय चषक
शान ही गावाची हाय झकास हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा चौकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस चौकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची धन्यवाद डीजे. आजच्या दिवसाचा विचार केला तर सर्वात दोन चांगले षटकार आलेत. दोन्ही षटकार अनिकेतच मारलेत, एक कव्हर्सला आणि एक एक्स्ट्रा कव्हरला. महाराष्ट्र केसरी ज्यांचं सिलेक्शन झाले ते किरण काळे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जसे प्रमोद मडवी व्यासपीठावर आले धावांचा ग्राफही वाढला. 51 धावा झाल्यात, 3 विकेट गेल्यात आणि आता वसारला 52चा पाठलाग एक मॅच मध्ये करायचे. थोडासा महागडाच ठरलाय उदय पाटील या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये. जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा मानसचा आपण आवाज ऐकणार. तत्पूर्वी डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. प्लस संघटनेचे उपाध्यक्ष आणि एक लकी पॅकर्स प्रमोद मडवी दातिवलीचे आमच्या व्यासपीठावर उपस्थित साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. करंजी काळान यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. तर या प्रमोदजी मडवी लकी पॅकर्स ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा त्यांच्याच मुलाच्या नावाने संघ खेळला. हंच 11 दातिवली, त्यानंतर अंश 11 पारगाव संघ खेळला होता. तेव्हाही आकाश सारेकरला मालिकावीरची बाईक पेंढारकरच्या मैदानात मिळाली होती. आणि 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला होता. मात्र अनिकेतने जबरदस्त बॅटिंग केली शेवटच्या षटकामध्ये आणि फायटिंग स्कोर 51. मी ज्या 45-50चा मी उल्लेख केला होता 51 झालेत. त्यांचा नक्कीच सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 52 धावा चेस करायचे. ऐकूया मानस एक अप्रतिम समालोचक तुम्ही पाहत आहेत रसायने मधून इथे उपस्थित झाले, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी काळन सर. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं आपण सतरंगी क्रिकेट संघ एदुटणे बी यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली सतरंगी चषक 2024च्या स्पर्धेमध्ये मनापासून आणि सहर्ष स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये एक बिग मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. पहिलं सत्र संपलं, धावा झाल्या धावफलकावरती 51 आणि 52 धावांचा पाठलाग या ठिकाणी मात्र गावदेवी वसार संघाला करायचा आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये येते नितीन म्हात्रे आणि त्यांच्यासोबत आकाश म्हात्रे ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. P1चं पहिलं षटक घेऊन विनीत गोलंदाजी मार्कवरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 2 खेळाडू आपल्याला सीमारेषेलगत पाहायला मिळतील. डीप लॉंग ऑफ आणि त्याच्याच बरोबरीने डीप मिड विकेट. बाकी सगळे सर्कलच्या आतमध्ये सुरुवात होती सत्राला. पहिला बॉल फळीची एज घेतली होती, नशिबाची साथ मिळत नाहीये. यावेळी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिला फलंदाज माघारी जाणार. संघ आले तर
थँक्यू डीजे ऑपरेटर. पहिला फलंदाज पहिला मोहरा स्वस्त्यामध्ये मात्र माघारी परतताना पाहायला महत्व आहे. धावसंख्येचं खातं अजूनही ओपन केलं जात नाहीये, परंतु विकेट मात्र पहिल्या बॉलवरती मिळाली जातीये. विनीत यांचं आपण सकाळपासून कौतुक करतोय. कमालीचा खेळ या गोलंदाजाच्या माध्यमातून झाला गेलाय आणि त्याचंच मात्र वैशिष्ट्य आणि कौशल्य त्यांनी पहिल्या बॉलवरती या ठिकाणी मात्र या मॅच मध्ये दाखवून दिलं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो इनॅट क्रमांक 3च्या पोझिशन वरती रवी वायली येताना पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये ॲज अन ओपनिंग बॅटर म्हणून त्यांना जागा दिली गेली होती, परंतु या मॅच मध्ये 1 डाऊन पोझिशन वरती त्यांना मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. हार्ड हिटर खेळाडू आहे. शरीर यष्टी जर पाहिली तर आपण मजबूत आहे आणि फलंदाजी देखील मजबूत करावी लागणार आहे. यावेळेस देखील फळीची इनसाइड एज घेतली होती. फटके मारण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, परंतु प्रॉपर टाइम होत नाहीये. टायमिंग जर तुमचा प्रॉपर नसेल तर तुम्हाला मोठे फटके देखील मिळणार नाहीत आणि त्यामुळे आपण पाहतो की एकच धाव या बॉलवरती मात्र नोंदवली जातीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करताय. सुरुवातीपासून आक्रमण मात्र करावं लागणार आहे. यावेळेस पुढे सरसावून शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु ताकद या ठिकाणी अपुरी पडली आहे. डीप काऊ कॉर्नरला पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. दुसरा हादरा टीम वसार संघाला. दुटणे गावात हाय चषक शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. सावकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. थँक्यू षटकारांचा पडे डीजे ऑपरेटर. अतिशय सुमधुर संगीत आपण या ठिकाणी सुप्रसिद्ध गायक परमितजी माळी यांच्या आवाजातून ऐकलं आणि त्यांनी मात्र स्वतःच्या वाणीतून हे गाणं मात्र या चषकासाठी नक्कीच गायलेलं आहे. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आज या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते, कारण बरेचसे मोठमोठे संघ आहेत. चांगला बॉल पिच केला जातोय. फुल टॉस होता जरूर, परंतु टायमिंग या ठिकाणी देखील होत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बरेचसे मोठमोठे संघ आज सकाळपासून आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. वाकळणसारखा वन ऑफ द बेस्ट टीम ज्याला म्हटलं जातं ठाणे जिल्ह्यामध्ये, ती मात्र मेगा फायनलमध्ये गेली आहे. वाडेघर टीमला आपण काल टॉप 4 मध्ये जाताना पाहिलं आणि त्याच्याच बरोबरीने आजच्या दिवसामध्ये देखील बऱ्याचशा संघांना आपण या मैदानावरती खेळताना पाहतोय आणि त्याचंच मुख्य कारण आहे की प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे. उन्हाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळाडूंना नक्कीच जाणवताना पाहायला मिळतोय. यावेळेस शफल झाले होते. जागा बनवून फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज जे आहेत ते अतिशय चालाक आहेत. त्यांना माहिती आहे कसा चेंडू टप्पा टाकायचा, कसा पिच करायचा आणि त्यामुळे आपण पाहतोय की एका निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळतीये. P1चं पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय आणि 52 धावांचा पाठलाग करताना धावा आहेत त्या टीम गावदेवी वसारच्या. धाव फलकावरती एक धाव आपल्याला धाव फलकावरती फक्त पाहायला मिळतीये. 2 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी नक्कीच बाद मात्र केले गेले आहेत आणि आता समीकरण बनलंय येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 51 धावसंख्येची गरज असणार आहे. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी त्यांचा वापर केला जातोय. पॉवर प्ले या ठिकाणी संपला गेलाय. 5 खेळाडू तुम्हाला आता सीमारेषे लगत पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेने नवीन गोलंदाज येत आहेत दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. मनोज मात्र बॉलिंग मार्क वरती या षटक क्रमांक 2 साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण जबाबदारी आता रवी यांच्या खांद्यावरती या मॅच मध्ये असणार आहे. सागर देखील एक चांगले खेळाडू आहेत, परंतु रवी यांच्या खांद्यावरती आता थोडा एक्स्ट्रा प्रेशर, एक्स्ट्रा जबाबदारी आहे आणि ती त्यांना मात्र पार पाडावी लागणार आहे. हेलिकॉप्टर शॉट घुमवलाय आणि खेळाडू त्या ठिकाणी कोणताच नाहीये.
बॉल होता गॅप मध्ये जाईल सीमा पार आलाय चौकार. संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान हे सतरंगी 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मी म्हटलं की रवी वायले यांच्यावरती जबाबदारी आहे आणि त्यांना त्या जबाबदारीची जाणीव देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा संघासाठी बॅट घेऊन मी उतरलो तेव्हा संघाला विजय मिळवून द्यावा हेच माझं ध्येय होतं आणि त्यासाठी प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आता केले जात आहेत रवी यांच्या माध्यमातून. आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक पोहोचलाय ते 5 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका आलाय रवी यांच्या बॅटमधून. द बॉल इज ऑन हवाई सफर. येतोय लांब 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 षटकार. दुटणे गावात हाय चषक शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. चौकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. चौकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस. लाख पब्लिक. थँक्यू डीजे ऑपरेटर. रवी यांची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये आता तळपली जातीये. पहिल्या षटकामध्ये जरी आम्ही बॅकफुटवरती असलो तरी कमबॅक करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि त्या ताकदीला मात्र आता रवी यांच्या माध्यमातून सिद्ध केलं जात आहे. काय कमालीची बॅटिंग होतीये. 2 खेळाडू जरी माघारी गेले असले परंतु जोपर्यंत मी मैदानावरती आहे धावा या थांबणार नाहीयेत हे सांगताना मात्र रवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मनोज यांच्यावरती आक्रमण चढवलंय. रवी यांचा तोड आता मात्र मनोज यांना काढावा लागणार आहे, शोधावा लागणार आहे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल आहे. आणखीन एक संधी दिली आहे. दिया मौका तो लगाया छक्का. रवी यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक मॅक्झिमम. संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. थँक्यू डीसी ऑपरेटर. आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय JD पाटील साहेब यांच्याकडून चौकार हॅट्रिक, 6 हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस प्रत्येक संघासाठी मात्र या ठिकाणी नक्कीच लगावण्यात आलेलं आहे. 2 आले आहेत, 3रा येणार का हे पाहणं देखील मात्र गरजेचं असणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 17 पाहायला मिळतात. यावेळेस आलाय हा देखील बॉल रडार मध्ये होता. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक दमदार षटकार. दुरून या हे दुटणे गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. थँक्यू डीजे ऑपरेटर. JD पाटील एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 1000 रुपये मात्र आता रवी वायले यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत. बॅक टू बॅक 3 बॉल, बॅक टू बॅक 3 चेंडूवरती लगावलेले 3 षटकार धाव गतीला मात्र इथे वेग प्रदान करून देताना पाहायला मिळत आहेत आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते 23 या आकड्यावरती. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू 29 धावा. अजून एक षटकार आला तर ज्ञानेश्वर वायले साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार. मारण्याचा प्रयत्न केला जरूर होता डीप द क्रीज. त्यांची बॅट फिरली जरूर होती परंतु कनेक्शन यावेळी प्रॉपर झालं नव्हतं. फंबल होत आहेत. चुकीला माफी नसते असं नेहमी म्हटलं जातं आणि यावेळी सिंगलचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये केलं जात आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर 5 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या जात आहेत. त्या म्हणजे गोलंदाज मनोज मात्रे यांच्या माध्यमातून. महागडे षटक आहे. वसार संघासाठी फायदेशीर षटक आहे.
यॉर्कर बॉल होता, यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. खेळाडू आहेत का कॉर्नर मध्ये, एक धाव येते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, धोका होऊ शकतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र केली जातीये. रवी वायले सांगतायत मी फक्त षटकार चौकार नाही तर धावा देखील धावून पळू शकतो, घेऊ शकतो. आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतःला रवी वायले यांनी सिद्ध केलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 52 धावसंख्येचा करायचा आहे. पाठलाग धावा झाला धावफलकावरती 27, लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी आता मात्र गरज असणार आहे ती म्हणजे बॅटिंग टीमला 12 चेंडू आणि 25 धावेंची. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता या ठिकाणी लगेचच करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण या स्पर्धेचे खरंतर ज्यांनी या स्पर्धेला एवढ्या मोठं बनवण्यामध्ये आपला हातभार लावलेला आहे त्यांचं आपल्याला आभार व्यक्त करणं फार महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत ते आमचे सन्माननीय रणजित पाटील साहेब आणि अजित पाटील साहेब कोलेगाव यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज देण्यात आल्या. तदनंतर बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी सन्माननीय प्रतीक गौतम मोरे साहेब हेदुटणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मालिकावीरची बाईक आपण पाहतोय कुमार विराज काळन आणि त्यांच्याच बरोबरीने एक डॅशिंग उद्योजक जयेंद्रभाई काळन यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट तसेच 2 शूज प्रोप्रायटर राहुल पाटील, विशाल पाटील असतील. MM स्पोर्ट यांच्या माध्यमातून बॅट दिली गेलेली आहे प्रोप्रायटर उदय भंडारी. त्यानंतर श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर संकेत संते कोलेगाव यांच्या माध्यमातून कूलर मात्र या ठिकाणी नक्कीच देण्यात आलेला आहे. आणि असे बरेचसे मान्यवर आहेत ज्यांनी आपला हातभार या ठिकाणी या स्पर्धेला नक्कीच लावला आहे. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल पिच केलं गेलं होतं. द बॉल इज ऑन स्लॉट गोइंग ओव्हर द प्लॉट. येतोय लॉंगॉनच्या पलीकडे मोठा षटकार. संग आलेत दुरू दुरून या हे दुटणे गावाने. थँक्यू डीजे ऑपरेटर. पहिल्या 3 दिवसांची या जेवणाची व्यवस्था आपण पाहिली होती. आई गावदेवी चायनीजचे आमचे अजय भाई काळन यांच्या माध्यमातून केली गेली. आजचा आपण जो जेवणाचा आस्वाद घेतला अर्थातच आई एकविरा ढाबा ज्याचे ओनर आहेत सन्माननीय सुखदेव काळन आणि निलेश भाई काळन यांच्या माध्यमातून ती सुविधा उपलब्ध करून दिली. यावेळेस देखील बॉल रडार मध्ये होता. षटकारांची बरसात होणार का, परंतु अंतिम मोक्याच्या क्षणी झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. कहाणी में ट्विस्ट आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज बाद. दुरून या हे दुटणे गावाने. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. हे सतरंगी चषक ठेवलाय. थँक्यू डीसी ऑपरेटर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. सात्विक गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या बॉल वरती षटकाराचा मार खाल्ला होता. दुसऱ्या बॉल वरती असं वाटलं जवळजवळ चेंडू जातोय की काय, परंतु झेल त्या ठिकाणी नक्कीच टिपला जातोय. आउटसाइड द ऑफस्टम्पचा फुटॉस बॉल या ठिकाणी होता. ऑफसाइडचा बॉल ऑनसाइड वरती खेचण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, परंतु एकच धाव या बॉल वरती मात्र मिळाली जाते. जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी नक्कीच केलेली आहे. ज्या प्रेक्षकांना, ज्या खेळाडूंना जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडला त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जी आहे ती चालू आहे. विनंती आहे की ज्या कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल आपण त्या ठिकाणी जावं आणि भोजन आपण लगेचच करून घ्यायचं आहे. यावेळेस शफल झाले होते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आहे.
जर आत्तापर्यंत रवी वायले यांच्याकडे आपण पाहिलं ताकदीचा जास्तीत जास्त वापर केला जातोय, कारण त्या खेळाडूची ओळख आहे त्याची ताकद. आणि 3 षटकार देखील मागील ओव्हरमध्ये त्यांनी त्यांच्या बॅटमधून खेचले होते, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय की थोडीशी धावांना जमवताना दमछाक होती आहे. 8 चेंडू आहेत, 18 धावांची गरज आहे. लोवर फुल टॉस आहे, स्लोवर बॉल आहे, व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी केला जातोय गोलंदाज सात्विक यांच्या माध्यमातून. काय कमालीची गोलंदाजी आहे, युवा खेळाडू आहे, त्यांनी ओळखलंय रवी यांना जर मी रडारमध्ये बॉल फेकली तर माझ्या संघासाठी ते डोईजर ठरू शकतं. अशा परिस्थितीमध्ये ताकद नाही तर युक्ती, पेस नाही तर व्हेरिएशनचा वापर करून केलेली गोलंदाजी चांगली ठरतीये. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला, मिड विकेट झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एकच धाव फक्त या चेंडूवरती नोंदवली जातीये. काय कमालीचं षटक फेकलाय, कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाज सात्विक यांचं. फक्त 8च धावा त्यांनी दिल्या, एक फलंदाज देखील त्यांनी बाद केला आणि स्वतःच्या टीमला या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचं काम सात्विक यांनी केलं आहे. 6 चेंडूत विजयासाठी आता मात्र 17 धावसंख्येची या ठिकाणाहून गरज असणाऱ्या 6 चेंडू 17 धावा, 17 वरती खतरा असं नेहमी म्हटलं जातं, परंतु 17 आकडा जेव्हा येतो अर्थातच क्रिकेटमधील मिस्टर 360 सर AB डिव्हिलियर्स यांची आठवण आपल्याला नक्कीच होते. एक असा साऊथ आफ्रिकन खेळाडू ज्याला भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रेम दिलं गेलं, एक असा साऊथ आफ्रिकन खेळाडू ज्याने आपले पर्सनल माइलस्टोन एवढे मोठे केले आहेत की ज्यामुळे मात्र त्याचं नाव क्रिकेटमध्ये अजरामर झालेलं आहे. एक असा साऊथ आफ्रिकन खेळाडू ज्याला क्रिकेटमध्ये सुपरमॅन म्हणून ओळखलं जातं, पण एक असा साऊथ आफ्रिकन खेळाडू जो एकही वर्ल्ड कप कधी जिंकला नाही त्याच्या आयुष्यामध्ये. हे पण काहीशे रेकॉर्ड्स असतात जे सांगणं आपल्याला देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु वळूया मॅचकडे. 6 बॉल आहेत आणि 17 धावांची या ठिकाणून मात्र गरज असणार आहे. शेवटचं षटक आहे, गोलंदाजी मार्कवरती बॉलर येत आहेत. मयुरेश 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. प्रेशर मुवमेंट मध्ये मात्र ही मॅच आता आपल्याला येऊन पोहोचताना पाहायला मिळते. दोन्ही संघ तुल्यवान आहेत, परंतु जो जिंकणार तोच मात्र पुढे जाणार, कारण की नॉकआउट स्टेज आहे. करो या मरो, आता नाही तर कधीच नाही, यावेळी दोन्ही खेळाडूंना करावं लागणार आहे. पहिला बॉल जाना था वाशी आणि पहुंच गए काशी असं म्हणावं लागेल. नशिबाची साथ या ठिकाणी मात्र मिळत नाही. आउटसाइड एज घेतली होती, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला टिपलाय झेल, मोठा मासा जाळ्यात अडकलाय. रवी बॅक टू डग आउट. पहिल्या बॉल वरती मोठा फलंदाज बाद केलाय. गोलंदाजाचा आत्मविश्वास या विकेट नंतर वाढताना पाहायला मिळणार. लाऊड अपील पंचांकडे या ठिकाणी केली जातीये. वाईड यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, बॅट वाऱ्याच्या वेगाने फिरली देखील होती, परंतु कनेक्शन झालं गेलं नव्हतं आणि त्यामुळे आपण पाहिलं एका निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळतीये. युवा खेळाडू आहे, युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये. काय गोलंदाजी करतायत मयूर, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यावेळेस देखील पुढ्यात बॉल पिच केलाय, एकच धाव मिळतीये. एकेरी दुहेरी धावेने तुम्हाला तेवढासा फरक या मॅच मध्ये पडताना पाहायला मिळणार नाहीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जे मोमेंटम तुम्हाला रवी वायले यांनी मिळवून दिलं होतं त्या मोमेंटमला तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करावं लागणार आहे. अस्तित्वाची लढाई आहे, संघाच्या नावाची लढाई आहे आणि माझ्यावरती संघाच्या विजयाची जबाबदारी आहे हे ओळखून मात्र आता खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 3 बॉल आहेत आणि विजयासाठी 16 धावांची अजूनही गरज आहे.
यावेळेस सरळ बॅटने चेंडू टोलावलाय. कहानी में आया है ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आलाय षटकार. संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावान गर्दी जमली. दोन चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती माफ करा 3.4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 42 धावा आहेत. 4 गडी मात्र बाद झाल्यात. येणारे 2 चेंडू आहेत आणि आता विजयासाठी मात्र 10 धावांची गरज आहे. 10 पे बस या 10 का दम. काय घडणार या मॅच मध्ये हे पाहणं महत्वाचं असणार आहे. फलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय. एक चांगला चेंडू मात्र पिच करावा लागेल. फुलटॉस बॉल आहे. पंचांचा नो. चेंडूचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचला जातोय. चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये अशा चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. हे मयुरेश यांना मात्र ओळखावं लागणार आहे. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकले. जरी एक षटकाराचा मार बसला. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? ओके, चेक केलं जाईल. वेस्ट हाईटसाठी या ठिकाणी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायर थर्ड अंपायर आहेत. अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटची क्वालिटी आम्हाला सांगेल. नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी नक्कीच आलेला आहे. इट इज अ नो बॉल. भीमरचा नो आहे. चला फिल्डिंग आपण लगेच सजवून घ्यायची आहे. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज ती म्हणजे 9 धाव्यांची. आणि फ्रीडचा बॉल आहे. हेलिकॉप्टर पंचांचा फिरलाय. फ्रीड डिलिव्हरी आहे. फ्रीडचा बॉल यॉर्कर होता. खोदून काढला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा चित्याच्या चपळाईने मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाचा धावफलक 45 या आकड्यावरती पोहोचलं जातं. 1 चेंडू आहे. 7 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. विकेट 3 होते तुमचे आणि यांचे 4 विकेट गेलेले आहेत. म्हणजे कंपल्सरी 1 चेंडू आणि 7 धावा जमवाव्या लागतील. 3 त्यांच्या विकेट गेलेल्या. ज्यांच्या विकेट जास्त जातील त्यांना मात्र कंपल्सरी चेस करावं लागणार आहे. फर्स्ट इनिंग मध्ये 3च फलंदाज बाद झाले होते. आता 4 फलंदाज बाद झाले टीम वसारचे आणि त्यामुळे मात्र 1 चेंडू आणि 7 धावा या कंपल्सरी चेस या ठिकाणी मात्र कराव्या लागणार आहेत. यॉर्कर पद्धतीचा बॉल. हेलिकॉप्टर फिरवलाय. मिस फिल्डिंग झाली आहे परंतु मॅच या ठिकाणी संपली गेलेली आहे आणि टीम गावदेवी क्रिकेट संघ वसार मात्र या ठिकाणी पराभूत होत आहेत. बॉलिंग टीम दातिवली ही मॅच मात्र विजयी होतीये आणि 3ऱ्या फेरीमध्ये त्यांना मात्र या ठिकाणी नक्कीच प्रवेश दिला जाणार. हँडशेक आपण करायचे आहेत. मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस या ठिकाणी लगेच दिलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरेल अर्थातच संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी थँक्यू ओढवली बीचे कॅप्टन. लवकरात लवकर आपण मंचावरती या. सामनावीरचा पुरस्कार तयार करा. कॉम्बॉक्स आणि आदरणीय उपाध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशनचे प्रमोदजी मडवी साहेब दातिवले यांच्याकडून विनीतला 500 आहेत आणि अनिकेतला 500 आहेत. सो दोन्ही खेळाडू आपण मंचावरती या. विनीत मडवी आणि अनिकेत मात्रे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. ज्या खेळाडूने 11 चेंडू आणि 33 धावांची एक मॅरेथॉन